ती बघा आपली ती मंडळी सर्व काही व्यवस्थित चाललंय त्यांचं बॅग बिग रेडी करायचं काम रेडी झालंय चावीची गाडी बाहेर घ्यायला सांगितलं हम निकल रहे हैं अभी डे 2 फ्रॉम पाचोरा जळगाव आणि आम्ही जाणार आहोत अजंता केव्स जे की आहे संभाजीनगरमध्ये अप्रॉक्सिमेट 1 ते सव्वा तास वेळ लागू शकतो 50 किलोमीटरचा डिस्टन्स आहे लेट्स सी यू देअर फायनली आपलं सगळं रेडी झालेलं आहे आपली सगळी बॅग लावून झाली बाईक्स वरती हे जे भाऊ रेडी आहे तिकडं आणि योगी आणि आरजेचं चाललंय पहिले नाश्ता करायचा आहे आपल्याला तर मंडळी ठरवत आहे कुठे कोणत्या दिशेने जायचं हे टाकायचं पेट्रोल चला मंडळी आजचं सगळ्यात पहिलं फ्युएल टाकून घ्यायचं काम करायचं आहे अजिंठा नंतर पण भरपूर मोठी जर्नी आहे आपली रोडला लागलेलो आहे परंतु आता आपल्याला सगळ्यात पहिले नाश्त्याचं बघायचं आहे पेट्रोल वगैरे भरून झालंय अजिंठाच्या दिशेने आपण मंडळी निघालेलो आहोत पण नाश्ता राहिलेला आहे मंडळी त्यामुळे बघूया पुढे आता आपण जर आपल्याला भेटलंच नाश्ता तर करू नाही तर मग कोणाला मंडळीनं उपाशी राहावं लागू शकतं काय म्हणतो रावडी मंडळी आता आम्ही इकडे चाललोय अजिंठाला हां थँक्यू हेल्मेट घालत जा हेल्मेट वापरा हेल्मेट असं राईड नका करू राम राम मंडळी कसं चाललंय बरं चाललंय ना तर बरंच चालू द्या तर मंडळी योगी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे नक्कीच कळालेलं आहे की आता आपली ही रावडी मंडळी कुठल्या दिशेने निघालेली आहे आपण निघालेलो अजिंठ्याच्या दिशेने जी आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आणि ती बघण्यासाठी आणि रावडी मंडळींच्या पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत परंतु तुम्ही मागचा व्लॉग जर बघितला तर मंडळी तुम्हाला नक्कीच माहिती झालं असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींची ही राईड किती ट्रॅजेडिकली सुरुवात झालेली आहे आणि ती ट्रॅजेडी काय थांबायचं नाव घेत नाहीये जाताना मंडळीमध्ये एक छोटासा कांड झाला आपल्या एजे भाऊंनी त्यांची स्वतःची बाईक स्वतःच्याच माणसाला म्हणजे तुमच्या डायरेक्टर पर्याच्या बाईकला ठोकून दिली परंतु त्यामागे कारण असं होतं की एजे भाऊ गेले वाचवायला एका माणसाला आणि त्या वाचवण्याच्या चक्करमध्ये आपले स्वतःची बाईक ते ठोकून दिली आणि थोडंसं नुकसान झालं परंतु ह्या नुकसानाची भरपाई न मागता आम्ही पुढे निघालो कारण स्वतःच्याच माणसाची बाईक असल्यामुळे नुकसान भरपाई कुठून करणार त्यामुळे आम्ही जड अंतकरणाने आणि जड मनाने पुढच्या दिशेला निघालो म्हणजेच आपल्या अजिंठा भेटीच्या दिशेने तर मंडळी सरते शेवटी आपण आता पोहोचलो आहोत त्या ऐतिहासिक स्थळावरती परंतु मंडळी अजूनही आपण मेन एंट्रन्स पर्यंत पोहोचलो नाहीये तिथे पोहोचण्यासाठी मंडळी आपली प्रायव्हेट बाईक किंवा कार तिथे आपण घेऊन जाऊ शकत नाही त्यासाठी मंडळी गव्हर्नमेंटची बस आहे आणि मंडळी अजिंठाच्या मेन एंट्रन्स पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास 4 किलोमीटरचा हा प्रवास आहे हा आपण स्वतः पायी पण जाऊ शकतो परंतु पायी जाण्यापेक्षा गव्हर्नमेंटच्या बस ही सोयीस्कर असणार आहे ही मंडळी इथं थांबली त्याचं मोठं कारण म्हणजे आज सकाळपासून ट्रॅजेडीवरती ट्रॅजेडी होत आहे योगेश भाऊ पुन्हा एकदा गेले आमच्या खाली त्याचं कारण आमचे एजे भाऊ सांगतील त्यांच्या हास्य कारण आज एजे भाऊच हिरो आहे आजच्या दिवसाचे बघू चेहरा हा जरा स्टाईल वगैरे कर बॅटरी राहिली आमची बॅटरीसाठी परत गेले टॉर्च असतो तिथं आहे ना वरती छतावर चित्र काढलेले तर आपण नॉर्मल जे फ्लॅश लाईट आहे मोबाईलचा ते चित्रांचा रंग खराब करू शकता त्यामुळे तिथं मोबाईलचा फ्लॅश लावण्याची परमिशन नाही आहे सो आपल्याला टॉर्च लावून ते बघायला लागतं आमच्या भाऊंनी सेल घेतले बॅटरी आणली पण बॅटरी बॅगमध्येच ठेवून आला खाली आता तो बॅटरी आणला गेलाय तर आम्ही वाट बघतो
फायनली आणली जिद्द ना बॅकग्राऊंडला असं नॉईस आवाज आला पाहिजे. काय होतं राहुल सर? घेऊन आलो भाऊ खाली जाऊन. संघर्ष योद्धा आमचा योगी भाऊ संघर्ष योद्धा. काय वाट लावून टाकली तू ये इथे तिकडे का? प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी, क्वचित मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेणीची निर्मिती ह्याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते. ह्या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल 1819 रोजी लागला. स्मिथने येथील 10व्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते. पुरातत्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी 2 वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. 9व्या, 10व्या, 12व्या, 13व्या व 15व्या ही लेणी हिनियांग कालखंडात कोरली गेली असावी. हा कालखंड साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. ह्या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप रूपात होते. ह्या व्यतिरिक्त 1 ते 21 क्रमांकाची लेणी साधारण 800 ते 900 वर्षानंतर इसवी सनच्या 6व्या व 7व्या शतकाच्या आसपास महायान कालखंडात निर्माण केली गेली असावी. या लेण्यातून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राज्याच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यास बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचित राहिली. पहिले ना एक लेअरली केली त्यांनी, माती, तांदळाचा भुसा, त्याच्यानंतर अजून खूप साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना ते एकत्र करून त्याचं लेअर बनवलंय, म्हणजे प्लास्टर केल्यासारखं प्लेन एकदम. आणि मग त्याच्यावरती चित्र काढले. दिसतं का तुला? आपण इकडे फक्त लेअर लावलंय पहिले, त्याच्यावरती पेंटिंग केली. त्याने त्यांना नाही का प्लेन भाग मिळेल चित्र काढलं. असं खालून कसं काय चित्र काढलं? काही तेच तर मजा आहे ना, वरतून ते पण तगडं. प्रत्येक ठिकाणी काही ना काही आकडी बोट पण सांगितलं का? आपली जी भारतीय संस्कृती असते ना, नंतर होते पांढऱ्या रंगाचे कपडे घातले नाही आणि निळ्या रंगाची सॉक्स. आणि डिझायनर सॉक्स. अच्छा, मॅचिंग 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 सॉक्स आणि टोपी. मॅचिंग. हा निळा रंग पश्चिम अशा प्रकारे पांढऱ्या रंगात पुन्हा लागल्यानंतर लाल रंगाचा स्केच करायचा स्केच. त्यावेळी ते बनी मंडळी आपण ह्या वस्तू घेतल्या आणि दादाचा नंबर वगैरे स्पेशल गोष्टी दिल्या त्याने. हत्ती हे जे आहे स्नेलचं, अजून यांनी ज्या वुडनच्या पेंटिंग घेतल्या. दादा तुझा नंबर वगैरे सांगतो. माझा नंबर आहे, माझं नाव रिजवान पठाण, सॉरी. मी राहणारा फडदापूर गावाचा. माझा शॉप आहे अजिंठा लेणीला.
आणि हे जे लोक जे आलेले रायडर लोक आमचे मित्र भाऊ मंडळी जे बी आहे त्यांनी असं मन जिंकून घेतलं आमचं. माझा व्हिडिओ बनवला यांना त्यांच्याकडे हे माझा नंबर मी देऊ लागलो. माझ्या शॉपचा 42 शॉप नंबर माझा शॉप नंबर आहे आणि माझा नंबर आहे 9561272792. माझं नाव रिजवान पठाण. मेन काय आहे की त्यांनी कुठल्याही रेटचं असं त्यांनी केलंय. आमचं का नाव सांगून तुम्ही या, तुम्हाला डिस्काउंट वस्तू भेटतील, सर्व्हिस पण भेटेल, दोन्ही गोष्टी होतील आणि जेन्युअन गोष्टी भेटतील. बाहेर काही दुसऱ्या गोष्टी घेऊ नका. मी सदा फसलो उडन म्हणून पीओपी विकला मला, त्याच्यामध्ये वेळ द्या तुम्ही. ते मंडळी आपण येतोय ना, दादाच्या शॉपच्या शेजारीच मस्त जेवण आहे. तर आपण पराठा मग मागवलं होतं, पराठा आलू पराठा एकदम मस्त, एक नंबर. आधी 2च मागवले, मग नंतर परत 2 मागवले, परत 2 मागवले. असं होतं, म्हणजे मस्त जेवण होतं. येऊन इथं जेवण पराठा ट्राय करा नाही. थँक्स टू बाईमुळे एकदम मस्त, रिजवान बाईमुळे एकदम मस्त जेवण झालं. 2 सांगितलं. हे पहा परोठा आहे, मस्त तगडा फोटो. 6 परोठा झाले इथं. 6 डिश बघा, 1 2 3 4 डिश मस्त केली पोरांनी.